श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पांडवांच्या अश्वमेधाचा शामकर्ण वारू पुढे जात होता. त्याच्या मागोमाग कृष्ण, अर्जुन, बब्रुवाहन आदी मंडळी व मोठी सेना चालली होती. मार्गात दुसरा एक शामकर्ण अश्व येताना दिसला. तो मयूरध्वज राजाने 7व्या अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला होता. मयूरध्वजाचा पुत्र ताम्रध्वज 60 औक्षहिणी सैन्यासह त्याचे रक्षण करीत होता. पृथ्वी जिंकत चालला होता. त्याने पांडवांचा शामकर्ण धरला. कृष्ण अर्जुनास म्हणाला, पार्था, मयूरध्वज मोठा सत्वशील आणि पराक्रमी आहे. बब्रुवाहन बलाढ्य असूनही त्याला करभार देत होता. अर्जुनाला येथेही भीषण युद्ध करावे लागणार याची कल्पना आली. कृष्णाला ताम्रवर्णाने अश्व धरला म्हणून पांडववीरांनी त्याला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या प्रचंड रणधुमाळीमध्ये ताम्रध्वजाने सात्यकी, कृतवर्मा, अनिरुद्ध, वृषकेतू, प्रद्युम्न, यौवनाश्व, नीलध्वज, बब्रुवाहन, कृष्ण आणि अर्जुनादी सर्व वीरांना मूर्छित केले. सगळ्यांना मूर्छित केले त्याने. मग दोन्ही शामकर्ण घेऊन तो रत्नपुरास गेला. यज्ञ दीक्षा घेतलेल्या आपल्या पित्याला मयूरध्वजाला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तो रागावून म्हणाला, मुडा, तू हे काय केलेस? अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नरनारायणाचे अवतार. तू त्यांच्यावर शस्त्र उगारलेस. तू प्रार्थना करून त्यांना येथे आणले असतेस तर मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो. जा, परत आपले काळे तोंड मला दाखवू नकोस. या घटनेचे मयूरध्वजाला खूप दुःख झाले. तो अन्न पाणी घेईना. इकडं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ताम्रध्वज तुझ्यापेक्षा पराक्रमी आहे. त्याने शामकर्ण नेला. आता धर्मराजाचा अश्वमेध कसा पूर्ण होणार? अर्जुन म्हणाला, कृष्णा, तूच आमचा कैवारी. आता तूच मार्ग काढ. मग कृष्णाने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. अर्जुनाला शिष्याचे रूप दिले. दोघेही मयूरध्वजाच्या यज्ञमंडपात आले. त्या दोघांचे तेज पाहून आपल्याकडं कोणी महातपस्वी ब्राह्मण आलेले आहेत असे वाटून राजाने स्वतः पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. रत्नसिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्याने वृद्ध ब्राह्मणाकडे पाहिलं. तो खूपच दुःखी दिसत होता. राजाने त्याला दुःखाचे कारण विचारले. तो म्हणाला, राजा, माझी व्यथा तुला सांगून काय उपयोग? तू काहीही करू शकणार नाहीस. राजा म्हणाला, असे करू नका. जे सांगायचे ते निसंकोचपणे सांगा. तुम्ही जे मागाल ते मी देईन. तो वृद्ध ब्राह्मण डोळ्यात पाणी आणून सांगू लागला, म्हणजे श्रीकृष्ण, राजा, मी द्वारकेतील गरीब ब्राह्मण आहे. तू 7वा अश्वमेध करतो आहेस. असे करता द्रव्य प्राप्तीच्या इच्छेने मी माझ्या पुत्राला व शिष्याला बरोबर घेऊन तुझ्या नगरापाशी आलो. अरण्यातून येत असताना एका वाघाने माझ्या मुलावर झडप घातली. तो त्याला खाणारच होता, पण मी त्याच्या फारच गयावया केल्या.
तेव्हा तो म्हणाला, मला मयूर ध्वजाचे अर्धे उजवे अंग करतवून खायला आणून दिलेस, कापून आणून दिलेस, तर मी तुझ्या पुत्राला जीवदान देईन. राजा, वैशाख शुद्ध द्वादशीला या पुत्राचे लग्न आहे. त्यासाठी द्रव्य हेतू धरून मी तुझ्याकडे आलो होतो, पण मोठ्या संकटात सापडलो. आता मी काय करू? त्याची व्यथा ऐकून मयूरध्वजाचे हृदय कळवळले. तो म्हणाला, महाराज, चिंता करू नका. ब्राह्मणाच्या प्राणरक्षणार्थ देह पडणे यासारखे पुण्यकर्म नाही. मी तुम्हाला माझे उजवे अंग देतो. त्याप्रमाणे त्याने खरोखरच करवत आणली. ब्राह्मण म्हणाला, राजा, तू आपला देह कापत असताना कोणी दुःखाने हळहळले वा रडले तर मी तात्काळ निघून जाईल. त्याप्रमाणे मयूरध्वजाने आपली पत्नी, मुले, आप्त, मित्र, मंत्री, सभाजन या सर्वांचे सांत्वन केले. माझे देह विभाजन चालले असताना कोणीही रडू नये असे सर्वांना स्पष्ट बजावले. मग त्याने मोठी करवत आणली. आपली पत्नी व पुत्राला आपले अंग मध्यभागी उभे कापण्यास सांगितले. राजा हरिनाम घेऊ लागला. ब्राह्मणाच्या इच्छेनुसार त्याची पत्नी व पुत्र हरिभजन करीत करवत चालू लागली. सर्वत्र रक्ताचा सडा पडला. उपस्थित लोक त्या वृद्ध ब्राह्मणाच्या कौर्याची मनोमन निर्भंसना करू लागले. त्यावेळी शरीर करवतले जात असताना राजाच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, राजा, तू रडतो आहेस, मग मी जातो. त्यावर राजा म्हणाला, महात्मन, माझा उजवा देह सत्कर्मी लागत असताना आपल्या पुण्याईची संधी मिळत नाही, म्हणून माझा डावा देह व्यथित होऊन रडत आहे. ते ऐकून ब्राह्मण रूपातील श्रीकृष्ण परम प्रसन्न झाला. त्याने विप्र रूप टाकून मयूरध्वज राजाला चतुर्भुज मळ रूपात दर्शन दिले. त्या दर्शनाने राजा धन्य धन्य झाला. कृष्णाने करवत बाजूला करून त्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्याच्या पावन स्पर्शाने राजाचा देह पूर्ववत झाला. त्या मंगल प्रसंगी देवांनी श्रीकृष्णाचा व राजाचा जय जयकार केला. राजाने कृष्णार्जुनांचे पूजन केले. दोन्ही श्यामकर्ण अश्व अर्जुनास देऊन साह्यार्थ तोही त्याच्याबरोबर निघाला. कृष्णाने सर्व मृत सैनिकांना जिवंत केले. दोन्ही श्यामकर्ण पुढे पुढे जाऊ लागले. ते सारस्वतपुरामध्ये प्रवेशले. तेथील वीरवर्मा राजाने ते अश्व धरले. वीरवर्मा हा यमाचा सासरा. त्याने अर्जुनापाशी युद्ध आरंभिले पाहून यम त्वरेने त्याच्या मदतीस धावला. त्यांनी तुंबळ युद्ध करून पांडव दळांचा प्रचंड संहार केला. वीरवर्मा विष्णू भक्त असल्याने अर्जुन, मारुती यांनीही त्याचे निष्प्रत केले. तो सहज आटोपणार नाही हे लक्षात घेऊन कृष्णाने त्याला निज स्वरूपात दर्शन दिले. त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले. वीरवर्म्याच्या जन्माचे सार्थक झाले. त्याने अर्जुनाशी सख्य केले. श्यामकर्ण अश्व परत करून यज्ञ कार्यार्थ अफाट असं धन दिलं. मग तोही अश्वांचे रक्षण करण्यासाठी कृष्णार्जुनांसोबत निघाला. पुढे वाटचाल करत ती सर्व मंडळी नंदडोहापाशी आली. दोन्ही श्यामकर्ण त्यावरून उड्डाण करून पलीकडे गेले. सैनिकांनी नौकातून पहिलं तीर गाठला.
कुंतलपूर नगरापाशी येताच ते दोन्ही अश्व एकदम दिसेनाशी झाले. तेव्हा सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. पार्थाला तर काय करावे ते सुचेना. अर्जुनाला तोच नारदांचे आगमन झाले. ते म्हणाले, अर्जुना, तुझे दोन्ही अश्व चंद्रहास राजांच्या पुत्रांनी धरून नेले आहेत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.